नमस्कार आणि सुस्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 16 कोळी या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता 7वी मराठी पाठ क्रमांक 16 कोळी या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. पुढील आकृती पूर्ण करा. कोळिणीचे छायाचित्र घेण्यासाठी लेखकाने केलेल्या कृती. 1. दूर डोंगराकडे गाडी वळवली. 2. पायथ्याला गाडी लावून डोंगर चढून वर गेले. 3. वाकून जमिनीचे लक्षपूर्वक निरीक्षण केले. 4. सुकलेले गवत बाजूला सारले. 5. चाकूच्या पात्याचे टोक कोळिणीच्या दाराच्या बाजूला लावले. 6. छायाचित्रासाठी साधन सामग्री घेऊन गेले. 7. एका दगडावर स्तब्ध बसले. प्रश्न क्रमांक 2. असे का घडले ते लिहा. 1. लेखक डोंगरावरच्या जमिनीचे निरीक्षण करू लागले. उत्तर: लेखक डोंगरावर सायंकाळी पोहोचले. पावसाची लक्षणे होती, त्यामुळे अंधुक प्रकाश होता. म्हणून ज्या घरट्याजवळ त्यांनी खूण केली होती ती शोधण्यासाठी लेखक जमिनीचे निरीक्षण करू लागले. 2. लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर पडला. उत्तर: लेखकांना रात्रीच्या वेळी कोळीण कार्यरत असते त्याचे चित्रण करायचे होते. त्यांना कोळिणीच्या घरट्याच्या दरवाजाची कमान दिसली. त्यांच्या पायालगत असलेल्या त्या लहान जागेत ते गुंग झाले. म्हणून त्यांना बाहेरच्या जगाचा विसर पडला. 3. लेखकांनी कोळिणीच्या घरट्याचे उघडलेले दार सोडून दिले. उत्तर: लेखकांनी चाकूच्या पात्याचे टोक दाराच्या बाजूला लावून कोळिणीच्या घरट्याचे दार उघडले होते. परंतु कोळिणीने चाकूचे टोक इतक्या अथाट ताकदीने ओढले की ते पाते चांगलेच वाकले. म्हणून लेखकांनी उघडलेले दार सोडून दिले. 4. कोळिणीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही. उत्तर: कोळिणीने जर आपले बीळ सोडून दिले तर दार इतके घट्ट लागते की पुन्हा तिला कधीच ते उघडता आले नसते. म्हणून कोळिणीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही. प्रश्न क्रमांक 3. पुढील घटनांचे परिणाम लिहा. 1. घटना: लेखकांनी चाकूच्या पात्याचं टोक कोळिणीच्या घरट्याच्या दाराला लावलं. परिणाम: घरट्याचे दार किंचित उघडले व लेखकांना भेगेतून आत पाहता आले. 2. घटना: पावसाचा कुठेतरी शिडकावा झाला. परिणाम: जमीन थोडी ओलसर झाली. 3. घटना: कोळिणीच्या माघारी दार बंद होणे. परिणाम: दार इतके घट्ट बसेल की कोळिणीला पुन्हा घरट्यात जाता येणार नाही व तिचीच शिकार होईल. 4. घटना: कोळिणीला सोबतच्या पावलांचा आवाज आला. परिणाम: सोबतच्या पावलांचा आवाज कोळिणीने जमिनीखालून ओळखला व ती सावज पकडण्यासाठी अधीर झाली. प्रश्न क्रमांक 4. आकृतीत दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहा. कोळिणीच्या घरट्याची वैशिष्ट्ये, घरट्याचे ठिकाण,
कोळीणीचे घरटे डोंगर माथ्यावर असते. ते जमिनीत जवळजवळ 1 फूट खोलवर असते. घरट्याचे दार. कोळीणीचे घरट्याचे दार आणि त्यावरचे अस्तर रेशमी धाग्यांनी घट्ट विणलेले असते. दाराला दिलेली उपमा. कोळीणीच्या घरट्याच्या दाराला बाटलीच्या बुचाची उपमा दिली आहे. दाराची विशेष रचना. कोळीणीच्या घरट्याचे दार आतून घट्ट लागते. ते इतके पक्के बसते की जराशी फटही राहत नाही. ती बाहेरून कोळीणीला उघडता येत नाही. घरट्याचे महत्व. कोळी घरटे सोडून जात नाही. घरट्यात बसून ती सावज हेरते. घरट्याच्या दारावर सावज आले की त्यावर झडप घालते व झटकन विळखा घालून आत खेचून घेते. घरट्याचे दार आतून घट्ट लागते. प्रश्न क्रमांक 5. अचूक शब्द ओळखा. या शब्दांपैकी निरीक्षण हा शब्द अचूक आहे. 2. पार्श्वभूमी हा शब्द अचूक आहे. 3. कालावधी हा शब्द अचूक आहे. 4. परिस्थिती हा शब्द अचूक आहे. निश्चित हा शब्द अचूक आहे. विद्यार्थी मित्रांनो, निळ्या रंगामध्ये जे शब्द दिसत आहेत ते अचूक आहेत, शुद्ध आहेत. हे शब्द याचप्रमाणे लिहा. प्रश्न क्रमांक 6. पुढील वाक्प्रचारांच्या अर्थातील योग्य अर्थ शोधून लिहा. प्रतीक्षा करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आहे वाट बघणे. पारखा होणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे वंचित होणे. पारख होणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे शिकार होणे. प्रश्न क्रमांक 7. तुम्हाला पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या घरांची नावे माहीत आहेत. ती पुढील चौकटीत लिहा. सुगरण, खोपा, साप, वारूळ, वाघ, गुहा, गाय, गोठा, घोडा, तबेला. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 16 कोळी या पाठाचा स्वाध्याय पाहिला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कोळी या पाठाचा हा स्वाध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.